ती वस्ती आमच्या वस्तीच्या जवळ होती. ती वस्ती पलीकडे गाव होते, त्यामुळे गावात जायचे म्हणले की त्या वस्तीवरून जावेच लागे. माझ्या तर या ना त्या कारणाने 4-5 चक्रा गावात होत असत. त्यामुळे साहजिकच त्या वस्तीशी माझा सारखाच संबंध येत असे. 2-2 खोल्या आणि बाहेर थोडा पॅसेज असे त्या वस्तीचे स्वरूप असे. संध्याकाळची वेळ होत आली की तिथे एकच गडबड सुरू होत असे. वय 17 ते वय 60 अशा अनेक वयाच्या बायका तिथे असत. प्रत्येकाची जात धर्म इतकेच नाही तर प्रांत पण वेगवेगळे असत. पण संध्याकाळची गडबड मात्र एकच. प्रत्येकीच्या खोलीबाहेर एक खुर्ची असे लवकर लवकर आवरून गडद मेकअप करून सर्वांची तयारीची एकच धांदल चालू असे. कुणी बेल बॉटम, कुणी सलवार कुर्ता, कुणी मिनीस्कर्ट तर कुणी साडीत, कुणी तर अर्धवस्त्र. पण असे प्रत्येकीची स्टाईल वेगळी, रूप वेगळे, बांधा वेगळा. या सर्वजणीमध्ये एकच गोष्ट कॉमन असे, ती म्हणजे त्यांचा भडक मेकअप आणि उत्तांत कपडे. रस्त्यावरून येणारे जाणारे त्या वस्तीकडे बारकाईने पाहत असत. ते लोक उगाचच अचकट विचकट खुणा करीत, त्या बायका पण त्यांच्याकडे पाहून फिदी फिदी हसत असत. तसे त्या वस्तीचे दर्शन दिवसातून 3 वेळा वेगवेगळ्या प्रकारे घडत असे. तिन्ही वेळचा त्यांचा एकंदर दिवस क्रम पाहिला की थक्क व्हायला होत असे. खरेच काय वाटत असेल ना त्यांना असे जगताना. असे वाटे खरे तर प्रत्येकच बाईला सुखी संसार, प्रेम करणारा नवरा, मुले बाळे यांची ओढ आणि आस असतेच. कोणती बाई अशी सुखासुखी हा व्यवसाय पत्करेल याचा अर्थ नक्कीच त्यांची पण काहीतरी अशीच मजबुरी असणार जी त्यांना इकडे घेऊन आली आहे. नशिबाचे फेरे दुसरे काय असे. उलट सुलट विचार नेहमी माझ्या मनात येत असत. सकाळी त्यांचा दिवस बराच उशिरा उगवत असे. 7 वाजून गेले तरी वस्तीला जाग अशी नसे. मग मात्र हळूहळू एक एक दरवाजा उघडत असे. मग अत्यंत गबाळ्या आणि अस्ताव्यस्त अवतारात त्या प्रगट होत असत. हातात मशिरी घेऊन लावत लावत एकमेकांशी बहुधा कालच्या रात्रीबद्दल बोलत असाव्यात. कुणीतरी अगदी खुश, कदाचित कमाई भरपूर झाली असावी. दुसरी एखादी काही वेगळ्याच विवंचनेत, काय काही समजत नसते. एखादीला रात्रभर खूपच त्रास झालेला असतो. मग कालच्या त्या व्यक्तीला शिव्याची लाखोली वाहत दात घासणे चालू असे. दुसरी कोणीतरी तिची समजूत घालत उद्या काळजी घे असे समजावत असावे. चहा समोरच गाडीवर उकळत असतो. त्याची ऑर्डर आधीच झालेली असते. मग चांगले तासभर चहापान आणि एकमेकांशी गप्पा चालू असतात. यावेळी मात्र त्यांचे बाहेरच्या जगाकडे त्यांचे अजिबात लक्ष नसते आणि बाहेरच्या जगाला पण त्यांच्या असल्या रूपाशी काहीच देणे घेणे नसते. यानंतर मात्र त्यांचे घराकडे लक्ष देणे सुरू होते. त्या लहानशा खोलीत संसार असतो त्यांचा. काहींची मुले पण असतात, अनोरस अशी, पण त्यांच्या काळजाचे तुकडे असलेली. काही मोठे मुले शाळेत जाणारी पण असतात, त्यांची शाळेत तयारी करून देणे. ही कामे सुरू होताच ज्यांची मुले नाहीत त्या असेच इकडे तिकडे मन रमवत असतात. मुले शाळेत गेली की, लहान मुले झोपली की मग यांना स्वतःचे भान येते. मग स्वतः केलेले 4 घास खाऊन, काही औषध गोळ्या खाऊन त्या थोड्या विश्रांती घेऊ पाहतात. औषध गोळ्या हा त्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो. त्याशिवाय संध्याकाळी उभे राहणे केवळ अशक्य असते. दुपार मग सारी अशी तशीच जाते. कधीतरी कुणी दलाल किंवा हेडे भेटायला येत असतात. मग वाद घासाघीस वगैरे चालते. 4च्या सुमारास परत मग सारा कोल्हाहाल चालू होतो. त्यांचे आवरणे, सावरणे, वेणीफणी, कपड्यांचा चॉईस हे सारे सुरू होते. एकमेकींच्या बरोबर सारे आवरताना सारा एकच गोंधळ सुरू असतो. कपडे, त्यावरचे दागिने सिलेक्ट करणे, एकमेकींना मदत करणे, कपडे शक्यतो आपल्या गिरायकाला आवडतील तेच घालणे, तोच तो रोजचा भडक मेकअप करणे, यात दिवस कलतीला लागू लागतो. आता त्यांची मुले शाळेतून येऊ लागतात. त्यांच्या खाण्यापिण्याची तजवीज झालेलीच असते. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे असे काहीच नसते. दुपारपर्यंत प्रेमाने वागणारी त्यांच्यातली आई
आता लुप्त झालेली असते. मुलांना पण या गोष्टीची सवय असते. रोजचेच असल्याने मुले आईकडे न पाहता आत जात असतात. पण काही अगदी छोटी मुले मात्र आईकडे जायचा ठेका घेतात. त्या मुलाकडे अथवा त्यांच्या रडण्याकडे आता आईची लक्ष पण देण्याची इच्छा नसते. त्यांना सांभाळायला मावशी असतेच. अशावेळी कदाचित आईच्या मनाला वेदना होत असतील. पण काय करणार बिचारी, मुलाकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करणे भाग असते. आता संध्याकाळ ऐन भरात येते. वस्तीच्या बाहेर सर्वजणी मिळेल त्या ठिकाणी खुर्च्या घालून बसतात. आणि मग सुरू होत असे गिरायकांना पटवणे हा प्रकार. अशावेळी त्या वस्तीत अशी काही धूम चालत असे की आमच्यासारख्या पांढरपेशा लोकांना त्यावेळी तिकडून जायला लागणे म्हणजे महाकर्म कठीण वाटत असे. यानंतर मात्र त्या वस्तीत काय चालते हे आम्ही पाहू शकत नसे. पण कल्पनेवरून नक्की जाणवत असू तिथे काय काय चालत असेल. कधी विचार आला तर एक स्त्री म्हणून मला वाटत असे की कोणती बाई आपल्या संमतीने या व्यवसायात शिरत असेल. शक्यच नाही. कदाचित कातडी व्यापार यामुळे अनेक जणी या व्यवसायात उडल्या जात असतील. आणि एकदा इथे आलात की परतीचे सर्वच मार्ग बंद असतात त्यांच्यासाठी. मग शेवटही इथेच होतो, स्वतःचा आणि स्वतःच्या मुलांचा अथवा मुलींचा पण. काही गोष्टी समाजात घडत असतात, त्याला कुणाचा इलाज नसतो. तरी देखील संध्याकाळी देवापुढे हात जोडल्यावर नक्कीच प्रार्थना असते की देवा, कोणत्याच मुलीवर त्या वस्तीत राहण्याची वेळ येऊ देऊ नकोस. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.